नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना अज्ञात व्यक्तीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। बॉलिवूड मधील अभिनेते खान बंधू यांच्या विरोधात लिहिलेल्या बातमीनंतर ही धमकी देण्यात आली आहे। सिद्धार्थ भोकरे यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर आज विट्यातील पत्रकार आक्रमक झालेत। प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकारांकडून करण्यात आली आहे। नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत, ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय। याबाबत अधिक माहिती अशी डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास मधून एक बातमी प्रकाशित केली होती। या बातमीमध्ये त्यांनी म्हटले होते की पाकिस्तानातील खेळाडू जसे आपल्या देशाबद्दल प्रेम दाखवतात, तसे बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेते खान बंधू आपल्या देशाबद्दल उघड प्रेम का दाखवत नाहीत। आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे असे अभिनेते खान बंधूंनी दाखवायला हवं होतं। अशा आशयाची बातमी सिद्धार्थ भोकरे यांनी जनप्रवासमधून प्रसिद्ध केली होती। त्यानंतर सिद्धार्थ भोकरे यांना अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सिद्धार्थ भोकरे साहेब यांनी एक जनप्रवासमध्ये बातमी लिहिली होती खान बंधूंबद्दल। तर त्या बातमीच्या अनुषंगानं त्यांना धमकीवाजा पत्र आलेलं आहे। त्याचा आम्ही सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघ आणि खालापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं प्रथमतः जाहीर निषेध करतो की पत्रकारितेची गळचेपी किंवा लोकशाहीमध्ये एक स्वातंत्र्य, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। या अनुषंगाने म्हणजे गेल्या काही दिवसापासून अशा अनेक घटना घडतात की बातमी लिहिल्यानंतर त्याचे पडसत म्हणजे पत्रकारिता करायची का नाही असा प्रश्न उभा होतो। त्याचवेळी एक प्रत्येकाला माध्यम म्हणून आपली भूमिका मांडावी लागते। त्या अनुषंगाने आणि यापुढच्या काळात जर असं कोण म्हणजे काळ सोकावता कामा नये, त्या अनुषंगाने आज आम्ही खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मिळून DYSP साहेब असतील, PI साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब या सर्वांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला। जे कोण संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, कठोरात कठोर कारवाई, म्हणजे यापुढच्या काळात असं पाऊल दुसरा कोणी उचलू नये या मागली भूमिका आहे। यापुढच्या काळात जर असे कोणी भूमिका घेणार असेल तर पत्रकार देखील आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, एवढं या निमित्तानं मी सांगतो। यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। विट्यातील एक्साइड बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी, नेवरी नाका, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर।